नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। पहा, या ठिकाणी 40 गुणांची लेखी परीक्षा आहे आणि 10 गुणांची तोंडी परीक्षा, असा एकूण 50 गुणांचा हा पेपर आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। तोंडी चाचणी प्रश्न पहिला, खाली दिलेल्या कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। कृती आहे पतंग बनवणे, त्यामधील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। पतंग बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते? उत्तर रंगीत कागद, काड्या, दोरा, चक्री। हा प्रश्न, तुला कोणत्या रंगाचा पतंग बनवायला आवडेल? तुम्हाला जो रंग आवडत असेल तो रंग तुम्ही सांगायचा आहे 1 गुणासाठी। ई प्रश्न, पतंग उंच उडवण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उत्तर हवा, मांजा आणि दोरीची। ई प्रश्न, कोणत्या सणाला पतंग उडवितात? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न, मकर संक्रांतीला। प्रश्न दुसरा, खालील उतारा वाच व त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे। या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे। अ प्रश्न, उतार्यात आलेल्या कोणत्याही 2 म्हणी सांग। पहा, त्या ठिकाणी आपण अंडरलाईन दिलेली आहे। अति तिथं माती, अतिशाणा त्याचा बैल रिकामा, नमनाला घडावर तेल। कोणत्याही 2 म्हणींची नावे तुम्ही सांगायची आहे। हा प्रश्न, तुझा मित्र किंवा मैत्रिणीला तू कशी मदत करतेस ते सांग। 2 गुणांसाठी। आणि तिसरा प्रश्न आहे, दीपाची मैत्रिणीबाबत काळजीची भावना ज्या वाक्यातून व्यक्त झाली आहे असे उतार्यातील कोणतेही 1 वाक्य सांग। पहा, या ठिकाणी उतार्यातील वाक्य देण्यात आलेले आहे। गीताला वेळीच सावध केलं पाहिजे। काही झालं तरी गीता माझी जीवच्छ कंठच्छ मैत्रीण आहे। तिच्यासाठी जीव तुटतो माझा। तिला कोणी नावं ठेवली तर माझ्या जीवाची घालमेल होते। या वाक्यावरून दीपाची मैत्रिणीबाबतची काळजीची भावना व्यक्त होते। पुढे आहे लेखी चाचणी प्रश्न तिसरा, सूचनेनुसार उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे। उत्तर, तुझ्या शाळेची सहल कोठे गेली होती त्याबद्दल माहिती लिही। अ प्रश्न, सहलीचे ठिकाण माथेरान। आ प्रश्न, सहलीसाठी सोबत घेतलेले साहित्य पाण्याची बाटली, खाण्याची वस्तू, कंबल, नकाशा, स्वेटर, प्राथमिक उपचाराची किट। ई प्रश्न, सहलीला निघण्यापूर्वी शिक्षकांनी दिलेल्या 2 सूचना लिही। 2 गुणांसाठी। आवश्यक सामानाची खात्री करा, सर्व सहलींच्या सदस्यांबरोबर राहा आणि गटात ठरलेले नियम पाळा। आणि त्या ठिकाणी आपण तिसरी सूचना देखील लिहून घेतलेली आहे, तुम्ही कोणत्याही 2 लिहायच्या आहेत। ठरलेल्या वेळेपूर्वी शाळेत यावे। प्रश्न चौथा, खाली दिलेला उतारा वाच व सूचनेनुसार त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे। पहा, या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबवून उतारा व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर त्यावर आधारित अ प्रश्न, आईने पावसासाठी वापरलेले संबोधन लिही। उणगा, दांडगा। हा प्रश्न, खालील शब्दांचा तुला समजलेला अर्थ लिही। कातावणे, कोणताही 1 अर्थ लिहायचा आहे तुम्ही। चिडणे, संतापणे, रागावणे। आणि दुसरे आहे वणवण हिंडणे, म्हणजे भटकंती करणे, इथे तिथे फिरणे। ई प्रश्न, भीमला आईच्या बोलण्याची गंमत का वाटली असेल असे तुला वाटते ते लिही। आई पावसाविषयी बोलत असल्याने भीमला आईच्या बोलण्याची गंमत वाटली। प्रश्न 5वा, दिलेले शब्दकोडे पूर्ण कर। त्यातील कोणत्याही 1 शब्द वापरून 1 अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही। 1 पायात चप्पल नसणे, अनवाणी, शेत, वावर आणि आरतीसाठी वापरली जाणारी वस्तू कापूर। त्यापैकी आपण अनवाणी या शब्दावरून वाक्य तयार केलेले आहे। पावसात अनवाणी चालल्यामुळे माझे पाय मातीने माखले, पण त्यातही आनंद होता। प्रश्न 6वा, सूचनेनुसार उत्तरे लिही। 5 गुणांसाठी आहे। अ, खालील उतार्यात अधोरेखित केलेल्या नामाऐवजी योग्य सर्वनाम वापर व उतारा पुन्हा लिही। पहा, या ठिकाणी अधोरेखित केलेले नाम आहे स्वप्नील, त्याऐवजी आपण वापरायचे आहे तो।
तो तर आनंदी झालाच आहे. शिवाय स्वप्नीलचे त्या ठिकाणी आपण त्याचे हे सर्वनाम वापरायचे आहे. त्याचे कांबळेवाडी हे गावही आनंदात न्हाऊन निघाले आहे. जे सर्वनाम आपण लिहिलेले आहे त्याला अंडरलाईन दिलेली आहे. हा प्रश्न खालील विरामचिन्हे ओळख व रिकाम्या जागेत विरामचिन्हांची नावे लिही 2 गुणांसाठी. पहिली विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह आणि दुसरे विरामचिन्ह आहे अपसरण चिन्ह. ही प्रश्न कंसातील सूचनेप्रमाणे बदल कर व वाक्य पुन्हा लिही 1 गुणासाठी. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात आहे. वाक्य भूतकाळातली ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जात होती. प्रश्न 7वा योग्य ठिकाणी विरामचिन्ह दे व वाक्य पुन्हा लिही 2 गुणांसाठी. 2 वाक्यांची विरामचिन्ह द्यायची आहेत. या ठिकाणी आपण सुबे, त्यानंतर आहे स्वल्पविराम, इजा जरा 4 बोट कापून टाक घालतीस का, आणि त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. किती अभिमान वाटतो आम्हाला कविताचा, आणि त्यानंतर आहे कविताच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह. प्रश्न 8वा सूचनेनुसार उत्तरे लिही 6 गुणांसाठी आहे 8वा प्रश्न. त्यातील अ प्रश्न खालील उतारा वाच व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे. प्रश्न पहिला सायंकाळी नदीकाठी गेल्यावर लेखकाने केलेल्या कोणत्याही 2 कृती लिही 2 गुणांसाठी. 1 नदीकाठची मौसर माती उकरली व त्या ओलसर मातीची छोटी छोटी घरे तयार केली. 2 सूर्यास्ताचे दर्शन घेतले. दुसरा प्रश्न पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल 2-3 वाक्यातली 2 गुणांसाठी. उत्तर पावसाळ्यात निसर्गात अनेक बदल घडतात. रंगीबेरंगी फुले फुलतात, नद्या आणि ओढ्यांमध्ये पाणी वाढते, तर वातावरणात ताजेतवानेपणा येतो. हा प्रश्न खालील घटनेबद्दल तुझ्या मनात येणारे विचार 2 ते 3 वाक्यातली 2 गुणांसाठी. तुझा मित्र किंवा मैत्रीण सायकल चालवताना पडली हे पाहून तू काय करशील. उत्तर जर माझी मैत्रीण सायकल चालवताना पडली तर मी लगेच तिथे जाईन, तिची विचारपूस करीन आणि जर आवश्यक असेल तर मदत करीन, तिच्या जखमेची तपासणी करीन. प्रश्न 9वा खालील कवितेच्या ओळींमधून तुला समजलेले बैलाचे कष्टमय जीवन यावर 3 ते 4 वाक्ये लिही. सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे 3 गुणांसाठी. उत्तर बैलाला आपण फक्त पोळ्याच्या दिवशीच आराम देतो, त्याची काळजी घेतो. इतर वर्षभर त्याला कष्टाची कामे करावी लागतात. शेतीची सर्व मशागत आपण त्याच्याकडून करून घेतो. प्रश्न 10वा सूचनेनुसार उत्तरे लिही 10 गुणांसाठी आहे. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे. त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहे. आपण गोष्टीला नाव दिलेले आहे राजा आणि भिकारी. एका काळी एक मोठं राज्य होतं जिथे राजा आपल्या लोकांच्या कल्याणासाठी नेहमी कार्यरत असायचा. त्याचा वाढदिवस जवळ आला होता आणि राज्यात आनंद महोत्सव साजरा करण्याची तयारी चालू होती. महोत्सवच्या दिवशी एक साधा भिकारीही उपस्थित होता. त्याला पाहून राजा आश्चर्यचकित झाला. तेव्हा भिकारी म्हणाला, राजा, मी गरीब आहे, पण तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक भेटवस्तू देऊ इच्छितो. भिकाऱ्याने गोळा केलेले धान्य राजासमोर ठेवले. राजाने धान्य स्वीकारले. या क्षणी राजा खूप खजील झाला. त्याला भिकाऱ्याच्या मनाचा मोठेपणाचा अनुभव झाला. त्याने ठरवलं की भिकाऱ्याला यापुढे नियमित मदत करेल व भिकारीही समर्पणाने उत्तर देत म्हणाला, राजा, तुमच्या सद्भावनेने माझ्या हृदयात आनंद भरला. तुमचं राज्य सुखी आणि समृद्ध असो. आणि पुढे प्रश्न 10व्यातील आ प्रश्न आमचे घर या विषयावर खालील मुद्द्यांच्या आधारे 6 ते 8 वाक्यात निबंध लिही 5 गुणांसाठी. घरातील रचना, घरातील वातावरण, घराभोवतीचा परिसर, घराविषयी तुला वाटणारा जिव्हाळा, प्रेम. उत्तर आमचे घर माझ्या कुटुंबाचा आत्मा आहे. हे एक सुखद आणि आनंददायी स्थान आहे. त्याची रचना मनमोहक आहे. घराच्या बाहेरील भिंती रंगीत आहेत. आमच्याकडे एक लहानशी बाग आहे जिथे आमची आई विविध फुले भाज्या लावते. आमच्या राहत्या खोलीत एक सोफा आहे जिथे आम्ही कुटुंबासमवेत चित्रपट पाहतो. आमच्या घरात प्रेम, एकता व आनंदाचा अनुभव येतो. याचे कारण म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने आणि समजूतदारपणानेच घरात नातेसंबंध मजबूत असतात. मला अभिमान वाटतो की मी या घरात राहत आहे.
पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।